उद्या 30 एप्रिल रोजी आहे नरसिंह जयंती. नरसिंह जयंतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. श्री विष्णूंच्या 12 अवतारांपैकी नरसिंह हा एक 6वा अवतार आहे. भगवान नरसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहेत. यंदा नरसिंह जयंती 30 मे रोजी साजरी केली जाणार आहे. पण या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. शुभ फळ कसे प्राप्त करायचे, नरसिंहांचे आशीर्वाद कसे प्राप्त करायचे, त्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. यंदा नरसिंह जयंती 30 मे रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला खूपच महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार नरसिंहांची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार नरसिंहांचे मनोभावे पूजा केल्यास भय आणि नकारात्मकता दूर होते. तसेच व्यक्तींमध्ये आध्यात्मिक शक्ती देखील वाढते. दुसरीकडे या दिवशी कोणती कामे करू नयेत हे देखील आपण जाणून घेऊयात. नरसिंह जयंतीच्या दिवशी भगवान नरसिंहांची मनोभावे पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. त्याला लाल फुले, केशर, चंदन, धूप, दीप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करा. नरसिंह जयंतीला उपवास करणे अतिशय शुभ मानले जाते. तुम्ही निर्जल उपवास किंवा फळं खाऊन देखील उपवास करू शकता. उपवास केल्याने मन शुद्ध होते आणि भगवान नरसिंहांची कृपादृष्टी तुमच्यावरती कायम राहते. म्हणून या दिवशी उपवास नक्की करा. या दिवशी काय करावं आता हे थोडक्यात जाणून घेऊया. तर मंत्रांचे पठण करावे. पहिली गोष्ट म्हणजे मंत्रांचे पठण. या दिवशी नरसिंह स्तोत्र, नरसिंह कवच आणि इतर नरसिंह मंत्रांचे पठण अवश्य करावे. त्यामुळे नकारात्मकता कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे दान करणे नरसिंह जयंतीच्या दिवशी खूप शुभ मानलं जातं. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना अन्न, कपडे, पैसे आणि इतर वस्तू अवश्य दान करू शकता. नरसिंह मंदिरात जाऊन नरसिंहांचे दर्शन घेणे. भगवान नरसिंहांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले म्हणजेच त्यांचे आशीर्वाद, त्यांची कृपा तुमच्यावरती प्राप्त होते. त्यानंतर ब्राह्मणांनी विद्वानांचा सन्मान करणे. हे या दिवशी त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना अन्न आणि दक्षिणा देणे हे या दिवशी खूपच शुभ मानलं जातं. तर ते आपल्या योग्यतेनुसार नक्की करा. नवीन व्यवसाय सुरू करणे. नरसिंह जयंतीला हा अत्यंत शुभ दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा कोणतेही शुभ कार्य करणे हे या दिवशी शुभ मानले जाते. नरसिंह जयंतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत हे आता आपण जाणून घेऊया. या दिवशी क्रोध किंवा हिंसाचार करणे टाळावे. म्हणजेच कोणाचाही विनाकारण रागराग करणे, कोणतीही चुकीची गोष्ट करणे नक्की टाळावे. तसेच या दिवशी मांस, अंडे किंवा मद्य, तामसिक पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. नरसिंह जयंतीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा, विशेषतः गरीब आणि दुर्बलांचा अपमान करू नये. या दिवशी मनात नकारात्मक विचार आणू नयेत. तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवायच्या आहेत आणि नरसिंह जयंती दिवशी या गोष्टी अजिबात करायच्याही नाही आहेत. आणि नरसिंहांचे दर्शन घेऊन त्यांची मनोभावे पूजा करून त्यांचे आशीर्वाद नरसिंह जयंती दिवशी नक्की मिळवायचे आहेत. जर तुम्हाला या दिवशी उपवास करणे जमले नाही तर काहीही हरकत नाही आहे. या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल, पण नॉनव्हेज या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचं. भगवान नरसिंहांची सकाळी देवपूजा झाल्यावर पहिले तर नरसिंहांची पूजा करून घ्यायची. एक वेगळा चौरंग मांडून मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीनं त्यांचा फोटो मांडायचा आणि त्यांना हळद, कुंकू, अक्षता, चंदन, केशर, लाल फूल वाहून त्यांची मनोभावे पूजा करून घ्यायची. अशी अगदी साधी सोपी पूजा जरी केली तरी नरसिंहांचा आशीर्वाद मिळतो. ते भगवान विष्णूंचे 6वे अवतार असल्यामुळं जिथं विष्णूंची सेवा केली जाते तिथं लक्ष्मी माता ही त्यांच्या घरात सदैव वास करते असं मानलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मीचा जर आशीर्वाद हवा असेल तर नरसिंहांची सेवा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.
हाईप बटनही प्रेस करा. समोरील बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.